कोणावरही विश्वास ठेवावा, पण भाजपावर चुकूनही कोणी विश्वास ठेवू नये. भाजपा आधी जवळ घेतो, मित्र मित्र म्हणतो आणि एक ना एक दिवस अलगदपणे मित्राचाच काटा काढतो, असा आरोप विरोधक नेहमी करीत असतात आणि त्याचा अनुभवही येत असतो. काही वर्षापूर्वीपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद अगदी नगण्य होती. पंढरपूर तर काय राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच होता. म्हणजे दिवंगत आमदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचाच व्यक्तिशः तो बालेकिल्ला होता. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हे कुठल्या पक्षाचे नव्हते, तर ते परिचारक यांचेच होते. सुधाकर पंत परिचारक यांचा राजकीय वारसा पुढे प्रशांत परिचारक यांनी हाती घेतला. पंढरपूरची राजकीय पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर बोटावर मोजावेत एवढे अगदी काही मोजके कार्यकर्ते भाजपाचे होते. बाकी भाजपा कुठेही दिसत नव्हतं. दिसण्या एवढं अस्तित्व सुद्धा भाजपाचं पंढरपूरमध्ये कधी नव्हतं. आज ती परिस्थिती नाही. परिचारक भाजपात गेले आणि एका दिवसामध्ये इथली भाजपाची शक्ती वाढली. म्हणजे काय तर परिचारक यांच्यामुळं इथली भाजपा आहे, भाजपामुळं परिचारक नाहीत. ते जिकडं जातील तिकडं त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज जाते. 2017 मध्ये प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेची उमेदवारी भाजपाने दिली आणि परिचारक यांनी ती निवडणूक जिंकली. 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारक यांनी आपली सगळी शक्ती समाधान अवताडे यांच्या बाजूने लावली आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा भाजपचा उमेदवार निवडून आला. समाधान अवताडे यांची टर्म संपल्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिली जाईल असं वाटत असतानाच भाजपानं त्यांना ऐनवेळी गप्प बसवलं आणि पुन्हा एकदा समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली. परिचारक यांचे कार्यकर्ते त्यावेळी प्रचंड अस्वस्थ झाले होते. बंडखोरी करा किंवा मग चला दुसऱ्या पक्षामध्ये गेलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा दबाव प्रशांत परिचारक यांच्यावर होता. पंढरपूरच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं घडणार असं चित्र दिसू लागलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंढरपुरात दाखल झाले. मग त्यांनी प्रशांत परिचारक यांची 2 तास समजूत काढली. 2 तास लागले, 2 तास. आणि मग परिचारक राजी झाल्यावर बावनकुळे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, प्रशांत परिचारक लवकरच विधिमंडळामध्ये दिसतील. पण कसं काय? नंतर विधान परिषदेच्या 3 रिक्त जागा झाल्या. बावनकुळे यांच्या शब्दावर विधानसभेत माघार घेतलेल्या प्रशांत परिचारक यांना मात्र डावललं गेलं. त्यानंतर आता विधान परिषदेची उमेदवारी ही परिचारक यांच्या ऐवजी बार्शीच्या राजा राऊत यांना दिली. परिचारक यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती नव्हे, खर तर तो त्यांचा हक्क सुद्धा होता. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 2 वेळा भाजपचा आमदार झाला. अर्थातच परिचारक यांच्यामुळं भाजपाला ही विजय पाहायला मिळाली. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल असं निश्चित मानलं जात होतं, पण नाही मिळाली. परिचारक यांच्या माध्यमातून भाजपाचे मतदार वाढले. परिचारक यांना मात्र भाजपानं डावललं. कार्यकर्ते पुन्हा नाराज झाले, चिडले, संतप्त झालेले आहेत. कुणी याला भाजपाचं धक्कातंत्र म्हटलं तर कुणी याला भाजपाचं धोकातंत्र म्हणलं लागलेलं आहे. गोड बोलून अलगद काट्यानं काटा काढला. परिचारक यांचं जे राजकीय सामर्थ्य आहे ते भाजपाचं नाही. आज जरी प्रशांत परिचारक दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर त्याची सगळीच्या सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबतच जातील आणि भाजपाची अवस्था पुन्हा एकदा पहिल्यासारखी होईल, बोटावर मोजण्याची. पण परिचारक सध्या तरी असं काही करतील असं वाटत नाही. समाधान अवताडे यांना ताकद देत परिचारकांची राजकीय शक्ती संपवण्याचा भाजपाचा हा डाव तर नाही ना. एक मोठी राजकीय ताकद भाजपानं जवळ घेतली आणि ही ताकद देणाऱ्याचाच काटा भाजपानं काढलेला आहे. प्रशांत परिचारक यांची भाजपानं फसवणूकच केलेली आहे ही. आणि
याचा विचार प्रशांत परिचारक यांनी अत्यंत गांभीर्यानं करण्याची आज आवश्यकता आहे. मित्रांनो, भाजपच्या या अशा धोका देणाऱ्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रशांत परिचारक यांनी आता या परिस्थितीमध्ये कोणती भूमिका घ्यावी अशी तुमची अपेक्षा आहे किंवा तुम्हाला वाटतं, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.